नमस्कार शेतकरी मित्रांनो, जमीन खरेदी केल्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यामध्ये वाद होत असतात। आता ते वाद अशा प्रकारचे असतात की एखाद्या शेतकऱ्यानं जमीन खरेदी केली, मग जमिनी खरेदी करते वेळेस अगोदर तो 7/12 बघतो आणि जो विक्रेता शेतकरी आहे तो त्याला 7/12 नुसार ही जमीन आहे, याला असा रस्ता आहे, हा धुरा आहे असं आपलं गावरान भाषेत सांगितलं जातं। मात्र जमीन खरेदी झाल्याच्या नंतर, समजा रजिस्ट्री झाल्याच्या नंतर ज्यावेळेस तो स्वतः ताबा मिळवतो त्यावेळेस तिथं कुठंतरी वाद होत असतात। शेजारचा शेतकरी म्हणतो इकडून रस्ता नाही, इकडून माझा धुरा आहे, इथपर्यंत माझी जमीन आहे। अशा प्रकारचे ग्रामीण भागामध्ये बऱ्याच प्रकारे वाद होत असतात। मात्र शेतकरी मित्रांनो, आता यापुढे असे वाद होणार नाहीत, असे वाद आता पूर्णतः मिटणार आहेत आणि त्याच संबंधीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत की नेमके हे वाद आता कसे मिटणार आहेत। मात्र एक तुम्हाला विनंती आहे की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती शेअर करा। तर शेतकरी मित्रांनो, आजची परिस्थिती अशी आहे की आपण जमीन बघतो, 7/12 बघतो, 7/12 वर जी काही नोंदवलेली जमीन असेल त्याप्रमाणे आपण जमीन खरेदी करतो। आता 7/12 वर जे क्षेत्र आहे ते ऍक्च्युअल मध्ये क्षेत्र असतं, कधी कमी कधी जास्त। मात्र आपण जमिनी खरेदी करतो आणि खरेदी केल्यानंतर मग यामध्ये कुठेतरी वाद उद्भवतात। मग हे वाद तहसीलच्या नंतर तिथं नाही झालं, जिल्हाधिकारी कार्यालय, नंतर कोर्ट कचेरी अशामध्ये हे वाद पडतात आणि मग त्यामध्ये हे शेतकरी विक्रेताही परेशान होतो आणि खरेदीदारही परेशान होतो। मात्र आता यापुढे तसं होणार नाही शेतकरी मित्रांनो, कारण आता राज्य शासनानं जवळपास महसूल विभाग जे 6 आहेत यामध्ये प्रत्येकी 3 तालुक्यामध्ये पोट हिस्सा मोजणी, म्हणजे आजकाल जमिनीचे तुकडे झालेत, जमीन विभागली गेली, जमिनीचे तुकडे झाल्यामुळे पोट हिस्से तयार झालेत आणि पोट हिस्से झाल्यामुळे ते नेमके ऍक्च्युअल किती क्षेत्र कोणत्या शेतकऱ्याला आहे याचा काही मेळ राहिलेला नाही। त्यामुळे ते मोजणीचं काम आता चालू आहे आणि ही पोट हिस्साची मोजणी झाल्यानंतर ही सर्वच राज्याची सुद्धा मोजणी करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा ते आता मनावर घेतलेलं आहे। त्यांनी महसूल विभागाला सांगितलं, मात्र महसूल विभागाने या अगोदरच जे काही महसूलचे 6 विभाग आहेत त्या विभागामध्ये प्रत्येक 3 तालुक्यामध्ये पोट हिस्सा मोजणी चालू केलेली आहे। ही मोजणी झाल्याच्या नंतर पूर्ण राज्यामध्ये जमिनीची मोजणी होणार आहे आणि आता यापुढे जर जमीन खरेदी केली किंवा कोणी विक्री केली, मग खरेदीदाराला रजिस्ट्री करावी लागते। तर रजिस्ट्री करते वेळेस ती ऍक्च्युअल जमीन मोजणी, म्हणजे मोजणी झाल्याचा त्याचा नकाशा, ती नक्की जमीन किती आहे, 7/12 वर किती आहे, हे सगळं पाहिल्यानंतरच रजिस्ट्री होणार आहे। त्यासोबत त्या जमिनीचा नकाशा लागणार आहे, जी काही मोजणी झाली आहे त्या मोजणीची स्लिप लागणार आहे आणि हे सर्व असे होणार आहे। म्हणजे त्यामुळे यापुढे कोणत्याही प्रकारचा वाद होणार नाही, कारण या वादामुळे ती जमीन बऱ्याच वेळेस पडीत राहते, ती ना विकणाऱ्याला वाहता येते ना ज्यानं विकली त्याला वाहता येते आणि अशा प्रकारचे वाद यापुढे होणार नाहीत। तशी आता राज्यामध्ये ही पूर्ण डिजिटलायझेशन जमिनीची मोजणी होणार आहे आणि सर्व मोजणीचे नकाशे तयार होणार आणि त्यामुळे यापुढे जर कोणाला जमीन खरेदी करायची असेल तर ते वाद आता संपुष्टात येणार आहेत, अशी ही माहिती होती। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा। भेटूया अशात नवनवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।